देशात डिजिटल पेमेंटचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि जेव्हा आपण पेट्रोल भरायला जातो तर पेट्रोल पंपावर बहुतांशी जे वाहन चालक आहे आज डिजिटल पेमेंटच करतात। QR कोड स्कॅन केला जातो आणि तातडीने पेमेंट केला जातो। मात्र विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने येणाऱ्या 10 तारखेपासून नागपुरातील सर्व पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट घेणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते घडत आहे आणि त्याच्यामुळे जे पेट्रोल पंप मालक आहेत त्यांची एक आर्थिक कोंडी होत आहेत। आपल्यासोबत विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। गौरवजी, 10 तारखेपासून पेमेंट डिजिटल स्वरूपात घेणार नाही का? ग्राहकांची मोठी अडचण होणार आहे। यस, हम अभी जो पेट्रोल पंप के जो हमारे डीलर्स हैं उनका साइबर क्राइम की तरफ से बहुत सारी जगह पे पाया गया है कि अभी इनके अकाउंट्स ब्लॉक किए गए हैं। तो अकाउंट्स ब्लॉक करने के कारण उनका जो कंपनी के साथ में व्यवहार है और कंपनी के साथ में जो लेन देन है वो रुक गया है और बैंकों का भी उनका खाता ब्लॉक होने के कारण उनके ऊपर बहुत मेंटल स्ट्रेस है और बहुत वो नुकसान में जा रहे हैं। तो हमारा मानना है कि ये लेन देन हमें रोकने चाहिए। सायबर क्राईम एखादा ग्राहक जो या ठिकाणी पेट्रोल भरायला आला त्यांनी 200-300 रुपयाचा पेमेंट केला तर त्या ग्राहकाचा आणि पेट्रोल डीलर जो आहे, पेट्रोल पंप मालक आहे, त्याचा सायबर क्राईमशी काय संबंध? अडचण कुठे होत आहे? साइबर क्राइम ये कहीं और हो रहा है, उसके थ्रू ये सेवन्थ लेयर पे जब कोई कस्टमर्स हमारे साथ में डील करता है वो पैसा साइबर क्राइम के थ्रू साइबर फ्रॉड होके हमारे पास में आ रहा है। वो पैसे से हमारी तरफ में पेट्रोल डीजल ख़रीदा जा रहा है। इस कारणवश हमें वो ब्लॉक किया जा रहा है, हमारे अकाउंट सीज किए जा रहे हैं, उस अमाउंट को लीन किया जा रहा है। इसलिए हमने हमने सोचा है कि हमें ये डिजिटल ट्रांजैक्शन, UPI ट्रांजैक्शन, डेबिट कार्ड ट्रांजैक्शन, क्रेडिट कार्ड ट्रांजैक्शन सारे बंद करने चाहिए और कैश पेमेंट से ही पेमेंट लेना चाहिए। गुप्ता जी, 7व्या-8व्या लेयरवर येऊन तो पैसा तुमच्यापर्यंत ग्राहकाच्या माध्यमातून पोहोचत आहे। कुठेतरी घडलेल्या सायबर क्राईमची जबाबदारी तुमच्यावर कशी येत आहे? आम्हाला काही याच्याबद्दल माहीत राहत नाही की तो कस्टमर कुठून पेमेंट करतो आहे, त्याच्या अकाउंटमधून कुठून पैसा येतो आहे। आमच्याकडे अशी कोणती व्यवस्था नाही की आम्ही ते चेक करू शकू। मग आम्हाला त्याचा दंड का बरोबर पडतो आहे? आम्ही DCP साहेबांनाही भेटलो, त्यांनी सांगितलं की अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ज्या मोठ्या कंपन्या आहे मार्केटिंग, त्यांचे अकाउंट ब्लॉक केले नाही जात आहे कारण त्यांना माहीत आहे की या कंपन्या मार्केटिंगवाल्या कंपन्या आहेत। तर तसंच आमच्याही सोबत झालं पाहिजे की पेट्रोल पंपवर कोणता कस्टमर येतो आहे याच्याबद्दल आम्हाला काही माहीत राहत नाही की तो पेमेंट कसा करतो आहे, तर आमच्याही अकाउंटमध्ये कोणताही ब्लॉक नाही लागला पाहिजे। एखाद्या ठिकाणी सायबर क्राईम झाला, काही हजाराचा फ्रॉड झाला, तो अनेक अकाउंटमधून फिरत पैसा तो त्या ग्राहकाकडे पोहोचला आणि त्या ग्राहकाने पेट्रोल भरला, तर जबाबदारी तुमची कशी काय होती? तर हेच आमचं सरकारला विचार आहे की आमची जबाबदारी कुठून आली याच्यात? तुम्ही आमचे अकाउंट का बरं ब्लॉक करत आहे? आता मला एका डीलरचा फोन आला, त्यांचे 70 रुपये ब्लॉक झालेले आहे। आता 70 रुपयाचं पेमेंटमध्ये त्या डीलरला काय माहीत आहे की तो पेमेंट त्यांनी कुठून केलं, काय केलं, पण सुरू आहे ब्लॉक करणं। म्हणजे 70 रुपयाचा पेमेंट डिजिटली घेतला, तो सायबर फ्रॉडचा होता म्हणून पूर्ण डीलरचा अकाउंट ब्लॉक केला। सध्या अकाउंट ब्लॉक नाही केला, पण त्यांना मेल आलेला आहे की अकाउंट ब्लॉक होऊ शकतो म्हणून। तर नागपूरमध्ये आणि विदर्भातील जे पेट्रोल डीलर असोसिएशनचे लोक आहेत त्यांची एक वेगळ्या पद्धतीची अडचण झालेली आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला येतात आणि कुठंतरी त्या ग्राहकाचा सायबर क्राईमशी संबंध असेल आणि तो पैसा सायबर क्राईमशी संबंधित असला, 5व्या, 6व्या, 7व्या लेअरमध्ये जरी तो संबंध असला तरी संबंधित पेट्रोल पंप मालकाचा अकाउंट ब्लॉक केला जात आहे आणि ती आर्थिक कोंडी होत असल्यामुळे विदर्भातील पेट्रोल पंप चालकांनी 10 मे पासून डिजिटल पेमेंट घेण्यास नकार दिलेला आहे आणि जर लवकर याला तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी पण असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा सुद्धा पेट्रोल डीलर असोसिएशनकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।